श्री स्वामी समर्थ। तर आमच्या घरी आमची फॅमिली येणार होती टोनपेची। तर माझी जी पुण्याची बहीण आहे मनीषाताई, ती आली होती गणपतीला दर्शनाला। तर तिने व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी असेल ती करायला घेतलेली आहे बघा। तर त्याच्यासाठी गाजर, बटाटा, फ्लावर, परसबी, वटाणा सगळं ना तिने फ्राय करून घेतलं, तेलामध्ये तळून घेतलं आहे बघा। आणि पनीरचे 2 पॅकेट होते, एक भाजीला एक पनीरला। भाजी पण पनीरची केली होती, ती खूप सुंदर बनवते। तर हे माझी मावशी आणि माझी मामी ते भाज्या कापत होते त्या रूममध्ये। आणि मग नंतर ती तळत बसलेली। माझी मम्मी बाहेर होती, माझं जरा ते ब्लाऊजचं काम करायचं होतं ते। आणि माझ्या मम्मीनी आणि सोनू दादा माझ्या दादानी मिळून हे पॅकेट्स भरले, कारण पाहुणे येतात त्यांना द्यायला। मम्मीचा पण, मग मम्मीला थोडा टाईम होता तर मी म्हटलं मम्मी माझ्या हे ब्लाऊजचं करून टाक, मी साडी घातली होती ना म्हणून। तर मग तुम्ही पण दर्शन घ्या गणपती बाप्पाचं। हे बघा साईराज वगैरे मस्ती करत होते आणि मम्मी हे करत होती। माझ्या मम्मी स्वतः माझे लेस लावत होती ब्लाऊजचे। माझ्या मम्मीला असे कामं खूप आवडतात आणि येतात पण छान। तर सेकंड डे मी असं घातलेलं सकाळी आणि नंतर मी साडी नेसली होती। साडी घालून माझा क्लिप नसेलच, मी घेतलाच नाही कारण आमची टोनफे फॅमिली येणार होती रात्री जेवायला। तर मला जमलंच नाही। बघा 2 पनीर होते, मम्मी माझी पनीर कट करत होती। आणि बिर्याणीचा राईस नंतर आम्ही बॉईल केला, त्याच्यामध्ये खडे मसाले, तेजपत्ता वगैरे टाकून बिर्याणीचा राईस केला, म्हणजे राईस बॉईल केला, तुम्ही समजून घ्या। माझं बोलणे होतं आहे कारण गणपती हे खूप थकलो आहे। आणि हे बघा हे सगळे भाज्या तळल्यानंतर असे दिसत होते आणि हे वाटण होतं सगळं। आणि हे ना सगळं खाली म्हणजे तिने ना मोठे हे आणलेलं आणि हे सगळे काय बोलतात आपले खडे मसाले वगैरे आहेत जे बिर्याणी वगैरेमध्ये लागणार, ते सगळं त्याचा व्हिडिओ आहे बघा, तुम्ही बघा। म्हणजे आता मी काय बोलू, ती फ्राय करत होती सगळं। आणि हे मसाले होते सगळे बिर्याणीचे, पनीरचे। ॲक्च्युली हा व्हिडिओ मी नाही काढला, नंतर माझी मम्मी काढत होती, मग बाहेर मी साडी नेसत होते। आणि ही काजू वगैरे त्याची ग्रेव्ही आहे भाजीमधली। हे बघा त्यात काजू आहे, टॅमॅटो आहे आणि कांदे आहेत आणि त्याला भाजतायत। मी तर व्हिडिओ काढताना नव्हती। हे ना बिर्याणीचे लेयर लावत होती, आधी राईस टाकला, त्याच्यानंतर ग्रेव्ही टाकली आणि कांदा जो असतो तो तेलामध्ये फ्राय केलेला ते, त्याच्यावरती परत लेयर टाकले। 2-3 लेयरची गेली बिर्याणी, व्हेज बिर्याणी, पनीरची बिर्याणी होती ती। हे बघा असं लेयर टाकले। छान जेवण बनवते ती, खूप स्पेशली आली होती आमच्या घरी गणपती बाप्पाच्या पाया पडायला पुण्यावरनं, तीच करत होती। हे बघा आणि मम्मी वगैरे बाकी सगळे हेल्प करत होते। सध्या माझा आवाज बरोबर नाही, मम्मीचा पण नाही आहे, कारण गणपती आहे, काम करतो आम्ही, थकून जातो वगैरे। तर ही आय थिंक पहिल्या लेअरचा होता, तो रिपीट पार्ट आला आहे। हे बघा बिर्याणी। तर त्याच्यानंतर हे बघा आम्ही कोळसा म्हणजे गरम केला गॅसवरती, कारण कोळशाची धूर दिल्याने फ्लेवर खूप सुंदर येतो। आणि त्याच्यामध्ये घी टाकायचा 1-2 चमचे आणि त्याच्यामध्ये बघा असं वाटी ठेवून टाकायचं आणि घी टाकायचे। त्याच्यानंतर मग आमची रात्री फॅमिली आलेली। हे बघा सगळे काका काकी, वहिनी, दादा, आमचे दोन्ही काका काकी वगैरे। आणि हा शुभम दादा आहे, तो मनीषाताईचा मुलगा आहे। आणि मग रात्री हा क्लिप ना आधीचा आहे, नंतर मी टाकला। आणि ही बिर्याणी आम्ही गणपती बाप्पांची पहिले काढून ठेवली। तर आम्ही बाप्पासाठी काढून ठेवत होतो, कारण का आम्हाला द्यायचं होतं मामाच्या घरी, कारण श्रावणीला यायचं नव्हतं, ती येणार आहे नंतर, तर तिला आम्ही डबा भरून दिला। आणि मग ते गणपती बाप्पासाठी काढल्यानंतर मग चपात्या केल्या मनीषाताईने बघा, लाटून भाजत होती मनीषाताई चपात्या। तिचं काम एकदम फास्ट आहे आणि आमचा क्रिश बडबड बडबड करतोय। तर ना हा वाला मोदक आहे चांदीचा, जो मनीषाताईने आणला आहे गणपती बाप्पांसाठी। हे बघा, तर मी हा रात्री व्हिडिओ काढते आहे, सगळं आम्ही शांतीमध्ये ठेवतो, म्हणजे ह्या लाईटीने लावत, म्हणजे त्यांना पण डोळ्याला वगैरे त्रास, त्यांना पण आराम करू दे म्हणून।
तर किती सुंदर आहे बघा चांदीचा मोदक.